माझ्या निर्माणच्या बाबतीतल्या महत्त्वाच्या लर्निंग्स अशा होत्या, जे प्रश्न मला आतापर्यंत अस्वस्थ करत होते किंवा जे सामाजिक विषय होते की ज्यांबद्दल मी विचार करत होते, की ज्या प्रश्नांवर मला काम करायचं होतं, तर त्या बाबतीत आतापर्यंत मी फक्त माझ्या आजूबाजूच्या लोकांना आणि त्यासोबत शासन आणि इतर जे काही प्रायव्हेट सेक्टर्स आहेत त्यांना मी दोष देत होते की त्यांच्याकडनं काही होत नाहीये, त्यांना कुठलंच काम जमत नाहीये आणि मी फक्त विचारच करत होते. फक्त मी अनस्टेबल होत होते, अस्वस्थ होत होते, कृती मी काहीच करत नव्हते. पण या 3-4 दिवसाच्या वर्कशॉप नंतर मला असं जाणवतंय की कुठलाही प्रश्न सोडवताना सर्वप्रथम मला हा विचार करायला पाहिजे की मी माझ्या पातळीवर मी कुठलं ऍक्शन घेतेय, तर ते जास्त महत्वाचं आहे. दुसरं असं की कुठलंही स्टेटमेंट ज्यावेळी मी करते किंवा कुठलंही मी जेव्हा माझं मत मांडते, तर त्यावेळी ते वरवरचं किंवा उथळ असता कामा नये, तर ते अभ्यासपूर्ण असायला पाहिजे. त्यासाठी मी रीडिंग केली पाहिजे किंवा एका सायंटिफिक मेथडने मी कुठलाही विषय समजून घेण्यासाठी फॅक्ट्स अँड फिगर पाहिले पाहिजे, रिपोर्टचा अभ्यास केला पाहिजे, त्याचा अॅनालिसिस, त्याचा सर्वे, त्याचं कन्क्ल्युजन. तर अशा सायंटिफिक मेथडने जर मी तो विषय समजून घेण्याचा प्रयत्न केला तर माझ्यामध्ये एक थॉट ऑफ क्लिअरिटी असेल. तिसरा मुद्दा असा की आतापर्यंत मी जे शिक्षण घेतलं त्याच्यामध्ये कुठेच मी क्वेश्चनिंग केलं नाही. तर इथून पुढे मी आता असं ठरवलंय की माझ्या आयुष्याच्या प्रत्येक क्षणाला ज्यावेळी मी कुठलाही डिसिजन घेते किंवा कुठलीही चॉईस करते, तर त्यामध्ये मी स्वतःला प्रश्न विचारेन किंवा जे काही वाचते, पाहते, ऐकते, तर त्यावेळी पण मी प्रत्येक वेळी स्वतःला प्रश्न विचारेन की मी हे का करतेय, कुणासाठी करतेय, कशासाठी करतेय, त्यामागचं कारण काय आहे. आणि ऍक्शनच्या बाबतीत मला असं म्हणायचंय की मला खूप आधीपासूनच महिला आणि ज्या मुली आहेत त्यांच्या एज्युकेशन आणि त्यांच्यावर जे सेक्शुअल हॅरॅसमेंट किंवा त्यांच्यावर जे लैंगिक अत्याचार होतात, तर त्यावर मला काम करायची इच्छा आहे. तर मी आता जाताना असं ठरवलंय शोधग्रामच्या कॅम्पसमधून की परवापासूनच मी सगळे जे काही आपल्या महाराष्ट्रामध्ये महिलांसंबंधी काम करणारे जेवढे पण सामाजिक संस्था आहेत, जेवढे पण NGOs आहेत, तर मी त्यांना वैयक्तिक भेटी देईन, त्यांचं काम समजून घेण्याचा प्रयत्न करेल आणि त्यानंतर मग मी त्यांच्यासोबत जोडली जाऊन पुढे काम करेन.